नमस्कार, मी प्रणाली होम किचनमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. हिवाळा चालू झालेला आहे, थंड वातावरण, सगळीकडे थंड वातावरण झालेलं आहे. आणि आता मार्केटमध्ये काय सगळीकडे आपल्याला आवळे दिसत आहेत. आयुर्वेदमध्ये आवळ्याला अमृत मानलं जातं. असाच हा बहुगुणी आवळा, रोज एक आवळा खायचा आहे. आपण जसं सफरचंद रोज एक खायचं आणि आरोग्य चांगलं होतं, तसंच रोज एक आवळा खायचा आहे. पण आवळा जास्त सहसा कोणाला आवडत नाही असंच खायला, मुलं पण खात नाही. त्यासाठी आपण काहीतरी वेगळं आवळ्याची रेसिपी करूया. आणि आवळा असं टिकत पण नाही जास्त दिवस, 2-3 दिवसात खराब होतं. त्यामुळे असं स्टोअर होतील अशा रेसिपी आपण आज पाहणार आहोत. आवळ्यामुळे शुगर कंट्रोलमध्ये राहते, हार्ट अटॅक येत नाही. केसांच्या मजबूतीसाठी, केसांच्या वाढीसाठी पण आवळ्याचा भरपूर फायदा होतो आपल्याला. त्यामुळे आपण मुलांना पण आत्तापासूनच तुम्ही रोज एक आवळा खायची सवय लावा. चला तर आता आजच्या रेसिपीला सुरुवात करू. मोरा आवळा. ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करायचं आहे. तिथे असलेल्या बेल आयकॉनला पण क्लिक करायचं आहे, ती ऑलवर सेट करायची आहे. 1/2 किलो आवळे घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आणि आता 2 ते 3 मिनिट आपण ह्यांना वाफवून घ्यायचं आहे. मग त्यांचा गर आपल्याला काढता येईल. आवळे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि त्यात पाणी घेतलेलं आहे एका पातेल्यामध्ये. आता आपण हे 2 ते 3 मिनिटं वाफवून घ्यायचे आहेत. आवळ्याची चव तुरट असते, त्यामुळे तो सहसा कोणाला नुसता खायला असाच खायला आवडत नाही. किंवा जर तसं खायचं असेल तर थोडंसं मीठ लावून त्याला खायचं आहे, छान लागतो. अजून 3-4 चवी आवळ्यामध्ये आहेत. तो थोडासा गोड लागतो, खारट लागतो, थोडंसं तिखट. पाणी बॉइल्ड झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि थंड झाल्यानंतर त्या आवळ्याचं गर काढून घ्यायचे. फोडी फोडी असे आपण काढून घ्यायचे आहेत. थंड करून घेतलेले आहेत. आता आपण याच्या फोडी काढून घेऊया. आवळ्यावर ज्या लाईन असतात त्या लाईनमधून आपण चाकू थोडा थोडा फिरवायचा आहे, मग त्या फोडी निघतील. वाफवून घेतल्यामुळे अजून त्या फोडी सहज निघत आहेत. आवळ्यामध्ये लोह, आयर्न, व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात आढळतं. त्यामुळे तो आपल्या आरोग्यासाठी एकदम उत्तम आहे. म्हणून आपण रोज एक आवळा तरी खाल्ला पाहिजे. मुलांना पण तुम्ही आत्तापासून सवय लावा आवळा खायची. त्यासाठी आपण अशा नवीन नवीन रेसिपी बनवणार आहोत, दाखवणार आहे. त्या नक्की ट्राय करून पाहायच्या आहेत. अशा प्रकारे सर्व आवळ्याच्या फोडी आपण कापून घेणार आहोत. रोज एक आवळा खाल्ल्याने आपल्याला केसांसाठी पण भरपूर फायदा होतो. केस तुटत नाहीत, गळत नाहीत, मजबूत होतात आणि जास्त त्यांची मोठ्या प्रमाणात वाढ होते. तसेच वय झाल्यानंतर केस सफेद होत नाहीत, काळे राहतात. आणि तसेच आपल्याला चेहऱ्यासाठी पण भरपूर फायदा आहे. चेहरा आपला एकदम तेजस्वी राहतो, चकाकी राहते आणि सुरकुत्त्या पडत नाहीत. आपण आवळा कट करून घेतलेला आहे. आता आपण गुळाचा पाक करून घेऊया. 200 ग्रॅम गूळ घेतलेला आहे, किसून घेतलेला आहे.
गुळाचा आपल्याला एक तरी पाक बनवून घ्यायचा आहे. गूळ खाल्ल्याने पण आपल्याला बरेच फायदे होतात. पचनास मदत होते, थकवा जाणवत नाही. तसेच थंडीमध्ये किंवा पावसाळ्यामध्ये गूळ खाल्ल्याने सर्दी खोकला होत नाही. गूळ विरघळला की आपण यात आवळा टाकायचा आहे. जास्त घट्ट कडक पाक करायचा नाहीये, आपण एकतारीच पाक करणार आहोत. गूळ खाल्ल्याने दमा किंवा श्वासाचे आजार कमी होतात. तसेच कान दुखत असेल तरी गूळ खायचा आहे, आपल्याला आराम मिळतो. चेहऱ्यावर मुरम वगैरे येत असतील तरी गूळ खायचा आहे, त्यामुळे बराच आपल्याला फायदा होतोय. म्हणून गूळ पण रोजच्या रोज खायचा आहे. पूर्वीच्या काळी जास्त गुळाचाच वापर केला जायचा. बाहेरून पाहुणे आले की गूळ आणि पाणी दिलं जायचं, त्यामुळे काय थकवा कमी होतो. आवळ्यापासून आपण बऱ्याच रेसिपी बनवू शकतो. गोड अशी आवळा कँडी किंवा आवळा सुपारी, तसेच खारवलेले आवळे. कोकणातील ही जुनी पारंपरिक पद्धत आहे. आवळे थोडेसे वाफवून घ्यायचे आणि नंतर त्यात मीठ घालायचं. मीठ चवीनुसार न घालता थोडं जास्त घालायचं आहे आणि मग ते झाकून ठेवायचं. 2-2 दिवसांनी थोडं झाकण उघडून ठेवायचं आहे. आणि नंतर जेवणाबरोबर आपण ते तोंडी लावायला वापरू शकतो. भाजी नसली तरी छान हे आवळे लागतात. आता आपण यात आवळे टाकूया. गूळ तर सर्वांनाच आवडतो. गोड असल्या कारणाने मुलांना तर जास्तच आवडतो. त्यामुळे ही रेसिपी नक्की सर्वजण खाणार आहेत. नक्की ट्राय करून पाहायचीच आहे. त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करायचं आहे. ते असल्या बेल आयकॉनला पण क्लिक करायचं आहे. ती ऑलवर सेट करायची आहे. त्यामुळे माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. पाक झाल्यानंतर थोडं 1-2 मिनिटं फक्त आपल्याला आवळा शिजवून घ्यायचा आहे, थोडा पाक त्यामध्ये मुरवण्यासाठी. आता आपण गॅस बंद करूया. थंड झाल्यानंतर जारमध्ये भरून घ्यायचं आहे. नंतर जसे जसे दिवस होत जातील, 2, 3, 4, 5 आठवडा, 15 तसा तो पाक त्यामध्ये अजून मुरत जाईल आणि मुरावळा एकदम छान लागेल. मस्त छान मुरावळा बनलेला आहे. हा जो आपण रस त्याचा ठेवला आहे, गुळाचा पाक, तो अजून त्या आवळ्यामध्ये छानपैकी मुरणार आहे. ते 4 महिने स्टोर होऊ शकतो हा मुरावळा. मस्त छान आवळ्याचा मुरावळा झालेला आहे. नक्की ट्राय करून पहा. आपल्याला रोज एक आवळा खायचा आहे ना, त्यासाठी हे स्टोर करणारे पदार्थ आपण आज रेसिपी पाहिलेल्या आहे. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तसेच ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करायचं आहे. तिथे असलेल्या बेल आयकॉनला पण क्लिक करायचं आहे, ती ऑलवर सेट करायची आहे. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.